लाईन ए बी पासून एक इक्विलॅटरल ट्रायंगल किंवा समभुज त्रिकोण कन्स्ट्रक्ट करू शकता का? विचार करा तुम्ही हे कसं करणार? एक इक्विलॅटरल ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करण्यासाठी आपल्याला ए आणि बी शिवाय थर्ड वर्टेक्स शोधावा लागेल. त्यासाठी एक कंपास घेऊया. आपण कंपासचा फिक्स्ड पॉइंट कोणत्याही एका पॉइंटवर ठेवूया, जसं की बी. आता लाईन ए बी हा रेडियस घेऊया. आपण बी सेंटर असणारं एक सर्कल ड्रॉ करूया. त्याचप्रमाणे ह्या कंपासची लेंथ न बदलता हीच प्रोसेस तिचा फिक्स्ड पॉइंट हा पॉइंट ए वर प्लेस करून रिपीट करूया. आपण बघू शकतो की आपल्याकडे ए आणि बी सेंटर असलेले 2 सर्कल्स आहेत आणि हे दोन्ही सर्कल्स ह्या पॉइंट्सवर इंटरसेक्ट करतात. जर आपण पॉइंट्स ए आणि बी ला ह्या पॉइंटला जॉईन केलं तर आपल्याला दिसेल की ते दुसरे काही नसून रेडाय ऑफ द सर्कल्स आहेत. आणि जसं की दोन्ही सर्कल्सच्या रेडाय ह्या एकमेकांना इक्वल आहेत आणि साइड ए बीच्या लेंथशी देखील इक्वल आहेत, तर आपल्याला इथे एक इक्विलॅटरल ट्रायंगल मिळतो. आपल्याला तेव्हाही एक इक्विलॅटरल ट्रायंगल मिळेल जेव्हा आपण पॉइंट्स ए आणि बी ह्या पॉइंटला जॉईन करू. हे इंटरेस्टिंग होतं ना? एन्शियंट काळापासूनच लोकांना अशा प्रकारच्या जॉमेट्रीचं नॉलेज होतं. 300 BCEच्या जवळपास ग्रीक मॅथमॅटिशियन युक्लिडने त्या काळी माहीत असलेले जॉमेट्रीचे सर्व नॉलेज एका 13 बुक्सच्या सेटमध्ये कंबाईन केले, ज्याला एलिमेंट्स असं म्हणतात. युक्लिडने एक इंटरेस्टिंग गोष्ट केली की त्याने हे प्रूव्ह केलं की त्या काळी माहीत असलेले जॉमेट्रिकल रिलेशन्स लॉजिकली काही सिम्पल थिंग्सला फॉलो करतात, ज्यांना आपण इंट्युएटिव्हली ट्रू आहे असं समजतो. युक्लिडने दाखवून दिलं की नॉलेज ऑफ जॉमेट्री हे फक्त काही गोष्टी ट्रू आहेत असं अज्युम करून प्रूव्ह करता येतं. हे 5 ट्रू स्टेटमेंट्स मॉडर्न जॉमेट्रीचा बेस फॉर्म करतात. त्याने ह्या ट्रू स्टेटमेंट्सला किंवा फॅक्ट्सला पॉस्च्युलेट्स किंवा गृहीतके असं नाव दिलं. तुम्ही म्हणाल की ॲक्सियम्स किंवा स्वयंसिद्ध तत्वे आणि पॉस्च्युलेट्स यांच्यामध्ये काय फरक आहे? तर जॉमेट्रीमध्ये ती इसेन्शियली इंटरचेंजेबल असतात. पॉस्च्युलेट्सचा साधारण अर्थ म्हणजे ट्रू स्टेटमेंट, परंतु युक्लिडच्या केसमध्ये पॉस्च्युलेट म्हणजे असं ट्रू स्टेटमेंट किंवा फॅक्ट आहे जे फक्त जॉमेट्रीमध्येच ॲप्लिकेबल होतं. तर ह्या लेसनमध्ये आपण युक्लिडने तयार केलेली 5 इम्पॉर्टंट पॉस्च्युलेट्स पाहूयात, ज्यांनी त्याला थिअरम्स म्हणजे प्रमेय प्रूव्ह करण्यात मदत केली. चला बघूया की फर्स्ट पॉस्च्युलेट काय सांगतो. ते असे स्टेट करते की एक स्ट्रेट लाईन कदाचित कोणत्याही एका पॉइंटपासून दुसऱ्या पॉइंटपर्यंत ड्रॉ करता येते. हे समजून घेण्यासाठी असं समजा की आपल्याकडे एका डिस्टन्सने सेपरेट केलेले पॉइंट्स ए आणि बी आहेत. आता जर आपल्याला त्यांना जॉईन करायचं असेल तर आपल्याला दिसेल की आपल्याला फक्त एक स्ट्रेट लाईन काढायची आहे जी त्या दोघांना कनेक्ट करेल. आपण युक्लिडच्या ॲक्सियमची मदत घेऊ शकतो, जी असं स्टेट करते की जर 2 डिस्टिंक्ट पॉइंट्स दिलेले असतील तर त्यांच्यामधून एक युनिक लाईन पास होत असते. म्हणजे ए पासून बी ला जॉईन होणारी एक लाईन ही ए बी आहे. त्याचप्रमाणे बी पासून ए ला जॉईन होणारी लाईन देखील ए बी आहे. सेकंड पॉस्च्युलेट असं स्टेट करते की एक टर्मिनेटेड लाईन ही इनडेफिनेटली वाढवता येते. टर्मिनेटेड लाईन याने आपल्याला समजतं की हे एक लाईन सेगमेंट आहे. या पॉस्च्युलेटचा अर्थ आहे की जर आपल्याकडे लाईन सेगमेंट ए बी आहे तर आपण तिचे दोन्ही एंड्स एंडलेसली एक्सटेंड करू शकतो. मग नेक्स्ट पॉस्च्युलेटचं काय? थर्ड पॉस्च्युलेट असं सांगतो की एक सर्कल कोणत्याही सेंटर आणि कुठल्याही रेडियसने काढता येतो. हे पॉस्च्युलेट सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे, पण आपल्याला समजण्यासाठी चला लाईन सेगमेंट ए बी अज्युम करूया. पॉइंट ए फिक्स ठेवूया आणि पॉइंट बी ला पॉइंट ए च्या भोवती मूव्ह करूया. आपण बघू शकतो की त्यामुळे एक सर्कल बनेल आणि लाईन सेगमेंट ए बी ची लेंथ ही त्या सर्कलची रेडियस असेल. अशाप्रमाणे आपण कुठल्याही पॉइंट आणि कोणत्याही रेडियसचे सर्कल काढू शकतो. फोर्थ पॉस्च्युलेट असा आहे की सर्व राईट अँगल्स हे एकमेकांना इक्वल असतात. स्क्वेअर आणि रेक्टँगलकडे बघा. आपल्याला दिसेल की रेक्टँगल
आणि स्क्वेअरचे इंटिरियर अँगल्स हे राईट अँगल्स आहेत. म्हणूनच एखाद्या स्क्वेअरचे अँगल हे एखाद्या रेक्टँगलच्या अँगल्सशी इक्वल असतात. तर ह्या युक्लिडच्या फर्स्ट 4 पॉस्च्युलेट्स आहेत, ज्या आपल्याला जॉमेट्री चांगल्या प्रकारे समजण्यास मदत करतील. नेक्स्ट लेसनमध्ये आपण युक्लिडच्या 5th पॉस्च्युलेटची स्टडी करूया आणि पुढे जाऊया.